मंडळी, आज पुन्हा एकदा इथे आग लावायला ती येतेय. ती आणि तिचा तो बिचारा गरीब नवरा विरोधाचा दणका उडवून द्यायला तुमच्या समोर येत आहे. जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, कोकण कोहिनूर ओंकार भोजने, हास्य महारथी समीर चौगुले, कॅरेक्टरायझेशन मध्ये बाप पृथ्वीक प्रताप आणि खुलवण्यासाठी तुमची कळी प्राजक्ता माळी. ओके युनिट रेडी 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 गुड टू गो. चलो चलो सर सर आपण एक 2 मिनिटात सुरू करूया सर. बर सर बाकी ओके ना सर? म्हणजे तुम्हाला चहा कॉफी वगैरे दिली? ए विराज झालं सर, आय एम रिअली व्हेरी सॉरी, जरा लेट होतोय. पण आपण लगेच सुरू करूया. पण प्लीज जरा रेडी सर सर आम्ही ना आम्ही तुमच्या ह्या टॉकिंग शोचे ना जबरदस्त फॅन आहे. आम्ही तुमच्यासाठी अँकरिंगची एक ऑफर आणले. ओळून तर बघा, अशी अँकरिंग करते ना हिट आहे. एक मिनिट, तुम्ही कोण आहात? मी एक मिनिट, ऑडिशन वगैरे असतील तर आपण नंतर भेटू. तिकडे येत सर फक्त एकदा बघा तर फक्त सर. अहो इथे रोल करतोय, इथे कळतंय का तुम्हाला? रोल होतोय आता इकडे. चल 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 कम कोण तिकडे बसवाय तर ऑडियन्स एकदा बघून तरी घेतला. सर प्लीज सर सर. अरे वाता कुकुट आहे, त्याला हलव ना जरा. एकदा बघितलं असतं मी जरा. अरे नाही नाही, आपण रोल करतो, तुम्हाला कळतंय का? विराज यार बोल ना यार. मॅडम प्लीज तिथे बसा, तिकडे आपण नंतर बघू. या ओके रेडी एव्हरीवन. सर सुरू करूया आपण. या प्लीज, मला ओपीडी ला जायचं. हो आय नो सर. येस येस येस. प्राजू रेडी आहे? या 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 रेडी रेडी. प्राजू हे तुझं बरं आहे. बाकी सगळे ना काम करायच्या आधी ओंकार लावतात, तू अंकार लावतेस. जबरदस्त आहे तुझं. एक्सक्यूज मी, इट्स अ टंग रिलॅक्सेशन थेरपी. मी ज्या सहजतेनं प्रवाहीपणे विदाऊट टेलिप्रॉम्प्टर अँकरिंग करते ना, ते ह्याचमुळे. इट्स अ टंग एक्सरसाइज, कळलं ना? ओके प्लीज. ठीक आहे. येस 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 येस. ओके रेडी एव्हरीवन. ओके गुड टू गो. मूड 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 युनिट मूड. ओके गुड टू गो. रोल कॅमेरा अँड ऍक्शन. नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या टॉक शो मध्ये, ज्याचं नाव आहे इकडे तिकडे काय बघता. आली तुमची प्राजक्ता. आणि आज आपल्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत कान नाक घसा तज्ञ डॉक्टर पृथ्वीक प्रताप सर. प्रताप सर, तुमचं आमच्या कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत सर. वी आर सो ग्रेटफुल टू यू सर, की तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ आम्हाला दिलात, आमच्या मार्गदर्शनासाठी इथे आलात सर. वी आर सो इगर टू हिअर यू सर. सो आपण अजिबात वेळ न दवडता लागलीच प्रश्नांकडे वळूया. सर, वैद्यकीय क्षेत्रामध्ये कान नाक घसा या विभागाला फार महत्व आहे. अगदी. आणि या क्षेत्रातला तुमचा अनुभव अतिशय दांडगा आहे सर. अगदी. तर या तुमच्या अनुभवाविषयी आम्हाला काय सांगाल? मुळात मी तमाम प्रेक्षकांना सांगू इच्छितो की कान नाक आणि घसा हे 3 फार महत्वाचे अवयव आहेत. कट 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 कट. प्राजक्ता, अगं काय करतेस? फरसाण खातेस तू? नाही नाही, मी लपवलंय सर. अगं लपवलं नाही, सीन सुरू आहे तिकडे, दिसतंय मला, क्लोज दिसतोय तिकडे. नाही नाही सर, मी नाही. आणि ते बोलतायत ना, तेव्हा मी खाल्लं. मी माझ्या वाक्यानं नाही खात. आणि हा तर टॉक शो आहे, मी तर डेली सोप मध्ये पण खायचंय. नाही दिसत. प्राजक्ता 8 कॅमेरे आहेत तिकडे. तुला वाटतंय कुठल्याच कॅमेऱ्यात दिसत नाही? 4 कॅमेऱ्यात तू दिसतेस तिथे, म्हणून मी तुला सांगतोय. नाही पण सर, नाही दिसत, मला माहिती आहे. प्राजक्ता मी सांगतोय, आय एम अ डायरेक्टर ऑफ दिस शो. मी तुला काय प्रॉब्लेम आहे माझ्या फरसाणचा? यार सारखं फरसाण फरसाण फरसाण. प्राजक्ता आवाज वाढवतेस तू. काय प्रॉब्लेम काय? मला इतकी वर्ष मी काम करते, प्रत्येक शो मध्ये फरसाण खाते, कोणी काय बोललं नाही. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? अरे पण ते दिसतं तिकडे क्लोज मध्ये. तुम्ही दाखवू नका ना, तुम्ही दाखवू नका तो क्लोज. इग्नोर करू शकता ना तुम्ही, अवॉइड करा तो क्लोज. अरे तुम्हाला सांगते, परवा दिवशी काय झालं माहितीये? एक शेंगदाणा अडकलेला असा, असं मी शेंगदाणा अगदी कॅज्युअली हा काय दाखवलं यांनी, टेलिकास्ट केलं, सगळ्यांनी बघितलं. कसं वाटतं? बरं नाही वाटत. पण मुळात तुम्ही असं दातात बोट टाकणं फार अनहायजेनिक आहे. तुम्ही ते करायला नको. तुम्ही मुलाखत द्यायला आलात का मला शिकवायला आलात? 1 मिनिट प्राजक्ता, गेस्ट आहेत ते आपल्या शोचे. हा सूर नकोय त्यांच्या बरोबर. सॉरी, मी खूप ऐकलं यार तुमचं. अति होतंय तुमचं, अति होतंय. से सॉरी टू हिम. नाही नाही, मी बोलणार नाही. 1 मिनिट. आणि मुळात मी दिरवाडीचं बोलते आता. तुम्हाला जर प्राजक्ता माळी हवी असेल तर ती फरसाण सकटच येणार नाही तर नाही. आणि आता तुम्ही समोर ठेवून फरसाण खाणार. ए प्राजक्ता, ए तू थांब. आता हिम्मत आहे तुझ्यात सो सोडायची?
हिम्मत आहे तुझ्यात मला सांग 2 दिवसाचा शो हिट करून दाखवतो. सोडला मी शो निघ. शो सोडला. You cannot. पर्सनवर कॉम्प्रोमाइज नाही. काय करायचं पर्सनवर नाहीये. ठीक आहे पण नंतर यायचं नाही हातापाया अरे पडत. कधी आलोय. लोटांगण घातलं तरी येणार अरे नाही, कधीच कळलं येत ना? नाही तुझा. तुम्ही शोधूनच दाखवा माझ्यासारखी अँकर. अरे मी कुणाला challenge उभं करेन करतो. मी कुणाला उभं करेन अँकरिंग म्हणून कळलं ना. नाही, एक मिनिट मी बोलते यार चॅनलशी. तुम्ही चॅलेंज तुम्हाला करून अरे दाखवा घेतलं माझ्यासाठी. चॅलेंज. फरसाण नाही सोडणार. अरे घेतलं मी जा बोलते फरसाण घे challenge. मांडीमध्ये खात बस तिकडे. काय पण काय अरे का भंकस चालली आहे इकडे फरसाण नाहीये म्हणून. मी थांबायचंय का जायचंय? नाही मी ओपीडी सोडून आलोय. 1 मिनिट, माझा एक पेशंट ओटी मध्ये आहे, मला सर्जरी करायची आहे, तर मी थांबायचंय की मी जायचंय मला मी सांगा. इथेच थांबायचं आता हिच्या नाकावर टिचून हा शो होणार. होईल का करून पण? दाखवा. अरे होणार बघ तू आता कसं करतो ते मी. दाखव रे यार तू. मी हाताला भेटलो आता नाही मला कळलं. चॅलेंज नाही द्यायचं मला इकडे. 27 वर्ष इकडे डिरेक्टर मध्ये कळलं ना. खूप केलंय काम इकडे नॉन फिक्शन मध्ये कळलं ना तुम्हाला. आला पण शिकवू. मोठा. हा, आला मोठा. ए ती मगाशी कुठे होती ती हा. बाई आलेली ते अल्बम बोला तिला. ओके लवकर बोला. सर नक्की होईल ना हे? मला निघायचंय, ओपीडीला जायचं. बघ आता मी काय करतो रे तू बघ राजू. एवढा अटेट्यूड ट्रँट्रम्स मला नाही दाखवायचं तू काम दे. मला ओपीडीला जायचं. अँकरिंग करणार. सर हे म्हणजे असं झालं देवाची करणी आणि प्राजक्ता माळीच्या तोंडात फरसाण. म्हणजे आम्ही ना ह्याच क्षणाची वाट बघत होतो, या संधीची वाटच बघत होतो. चांदनी कपूर मॅडम आहेत ना, तुमची अँकरिंगची जी गरज आहे ना ती पूर्ण करू शकतात. हे काय काय नाव आहे यांचं. चांदनी कपूर मॅडम. बघा सर, अदाकारी बघा सर. ही पवन चक्की करेल एवढं. हे सरळ कधी उभे राहतात मला सांगा. सरळ उभे राहत नाहीत का सर ती त्यांची अदा आहे ना सर. हा तर मग मला कळत नाहीये. चांदनी कपूर नाव आहे ना त्यांचं. मराठी शो आहे. त्यांना कपूर म्हणजे त्यांना मराठी येतं की नाही. सर इकडे या. एवढं काय नाही सांग. म्हणजे ते मराठीच आहेत, त्यांचं आडनाव कपोले. 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 पण हे कपूर आडनाव कसं काय लावतो मग तुम्ही. आता आपल्या इंडस्ट्रीमध्ये जगमग आहे ना सर, हा. त्यासाठी ते आडनाव ठेवावं लागतं. तुम्ही ते सोडा सर. सर अदाकारी बघा तर. इंट्रोड्युसिंग चांदनी कपूर मॅडम. मी इंट्रोड्यूस मी करतो. तुम्ही कोणात त्यांचे पी आहात ना. सर मी काय? म्हणलं तर मी त्यांचा पी आहे, बॉय आहे, मेकअप मन आहे, सगळं आहे. आणि सगळं झाल्यावर मी त्यांचा नवरा पण आहे. ओ सॉरी तुम्ही हजबंडात मला माहिती नव्हतं. हसबंड नाही सर, नवरा. हसबंड म्हणजे लय भारी होतं. हा. नवरा म्हणजे कसं साधं 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 पण टिकून हा. राहतं. माझ्याकडे दुर्लक्ष करा सर. ट्रस्ट मी. यांनी एकदा इंटरव्ह्यूचा कार्यक्रम घेतला ना, फारसान सकट प्राजक्ता माळी इंडस्ट्री बाहेर. ये मेरे को चाहिए सर ये जज्बा मेरे को चाहिए इधर. तुम्ही कराल ना व्यवस्थित कराल ना तुम्ही. चलो रेडे चलो. तिकडे क्यू शीट्स ठेवलेले आहेत तर तुम्हाला काही प्रश्न वगैरे विचारायचे असतील त्याच्यात वाचा आणि तुम्ही विचारा. ओके रेडी आहे. सर हां बोला. बाकीचे अँकर कामाच्या सुरुवातीला रर्र लावतात, मॅडम आहेत ना ओंकार लावतात. गुड गुड. ओ जगदीश दादा स्पीकर फाटला बघा. हो स्पीकर नाही फाटत हो, त्या मॅडमचा आवाज फाटतोय बघा. हरकत नाही. यू कॅन डू इट. येस कॉन्फिडंट. टेन्शन नाही घ्यायचं. ओके लेट स्टार्ट. तुम्ही कराल ना तुम्ही. करेन ना मी. मला तुम्ही एवढा चांगला ब्रेक दिलाय. आता बघा माझी गाडी कशी सुसाट धावते की नाही बघा तुम्ही. सुसाट. मी करीन. तुम्ही मला एवढा चान्स दिला. मी तुमची लय मोठी शुक्रगुजार आहे बुवा. सर उर्दू लँग्वेजवरची कमांड बघा सर, पकड बघा ना. शुक्रगुजार लगेच शब्द सरकवला. नाही ते ठीक आहे पण आवाज त्यांचा. एक्झॅक्टली मी त्याच मुद्द्यावर येणार होतो मी की ही एका कान नाक घसा तज्ज्ञाची मुलाखत आहे. ही बाई घेणार आहे ती हो, याच घेणार आहे. नाही हळूहळू त्याचं ओपीडीत रूपांतर नको व्हायला. म्हणजे सर नाही मी आलो इथे माझी कारकीर्द सांगायला, पण थोड्या वेळाने मी ह्यांचे उपचार करत असेन. नाही सर तसं तसं होणार नको नाही. व्हायला. नाही होणार सर. Please. येस कॉन्फिडेंटली करायचं आपल्याला कळलं. आवाजाचं राहू दे. आवाजावर लक्ष देऊ नका. कॉन्फिडन्सनी काम करायचं आपल्याला. तेच करते मी. गुड सुरू करा. ओके गुड टू गो. सर एक 0 मिनिटं सर. जरा लवकर करा हा, उशीर झाला आपल्याला. आयुष हॉट वॉटर देऊ का. ते अँकरिंग आहे ना. मग काही नाही असंच गरम पाणी. पहिल्यांदा शूटिंग करतोय आपण. चुचकुळ्या तोंडाने तिथे उभे
उभे राहा. मी करते व्यवस्थित. जा तिथं. हॅलो रेडी 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 गुड टू गो गुड टू गो. व्यवस्थित रोल कॅमेरा अँड ऍक्शन. नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या लाडक्या टॉक शो मध्ये, ज्याचं नाव आहे इकडं तिकडं काय बघता आणि आली आहे तुमची चांदणी. कट 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 काय बोललात तुम्ही? इकडे तिकडे बघता आणि आली आहे तुमची चांदणी. हे काय बघता आणि काय? कसं आहे जरा यमक जुळवलं. म्हणजे पण कशाला आहे बघता आणि काय? भारी आहे का नाही सर? मॅडम ते क्रिएटिव्हिटी कोणाची सांगा. जिथं तिथं क्रेडिट मध्ये तुम्हाला घुसवायची गरज आहे का? त्यांनी केलंय. नाही गरजच नाही ना याची काही. बघतानी कशाला पाहिजे? नाही मग दुसरं काय रचू का इथं? नाही नाही इकडे कशा तिकडे उभे राहा तुम्ही. इथे काय करताय? ती एका पायावर तिथे उभे राहा तुम्ही. आपल्याला हे बघा, तुम्हाला कळतंय का? तुम्हाला जे लिहिलंय तेवढंच वाचायचंय. स्वतःचं काही नको इनपुट त्याच्यात. नाही त्याचं काय सर, मला आहे ना ऍक्च्युली क्रिएटिव्ह हेड म्हणून पण संधी पाहिजे होती. मी होऊ शकतो आणि तुम्ही लाईव्ह बनवू शकता सर. मी एकदा सांगितलेलं कळत नाही का? तुम्ही कोपऱ्यात जाऊन उभे राहा. इथे इथेच. कोपरा म्हणजे काय? इथे आहे का? कोपऱ्यात जाऊन उभे राहा. प्लीज लवकर करा प्लीज. मला Yes, yes, ओपीडीला yes, जायचंय. yes, yes, पेशंट yes, ओटी मध्ये बसलाय तसाच. येस येस. ओके तर आधीच सगळं मिळालेलं आपल्याला. याच्या पुढे कंटिन्यू करायचं आपण. रोल कॅमेरा अँड ऍक्शन. आज आपल्या सोबत इथं आहेत काक नान कसा तज्ञ. एक मिनिट कट कट एक मी कोण आहे? मी कोण आहे? का? मी काख नान कसा तज्ञ आहे का? नाही सॉरी, ते कान नाक घसा तज्ञ असं असतं की नाही? काख नान कसा कसं असेल? काकेचे आजार तपासतो का मी घरोघरी जाऊन? नाही ना? मग तर आपण करू सर. काही मग मला एक लक्षात घ्या. हे बघा चौगुले लक्षात घ्या. मला ओपीडीला जायचंय. हो सर हो सर. येस येस. मला ओपीडीला जायचंय. प्लीज समजावा प्लीज. हे बघा तुम्ही जरा नीट. हा हे इथं बिझी आहेत ना एवढा वेळ, हा. तर तेवढा वेळ मी त्यांची ओपीडी सांभाळू का? तुमचं ओपीडी आणि पीसीओ मध्ये गोंधळ होतोय का? लाल फोन असतो, 1 रुपया टाकून बोलतात, तर ते वाटतंय का तुम्हाला? मग तो पीसीओ तिकडे उभे राहा. जा. जा तिकडे उभे राहा. कळलं. मॅडम खूप मोठे डॉक्टर आहेत. हे ENT स्पेशालिस्ट आहेत. त्यामुळे जरा कळलं का? तो ENT स्पेशलिस्ट मध्ये माहिती आहे ना तुम्हाला सर? इयर नोज आणि थ्रोट, कान नाक घसा तज्ञ आहे. तर ते जरा व्यवस्थित बोला. ते नीट घ्या. Please, ओके रेडी रेडी. म्हणजे माझं काही इनपुट टाकायचं नाहीत मी. नाही नाही काही गरजच नाही ना इनपुटची. तुम्ही जे आहे ते करा ना. जे तुम्हाला जे मी दिलेलं आहे ते तेवढंच करायचं ना तुम्हाला. कशावर ताण घेतो? नाही नाहीच येत आहे. मी ओके आहे. उत्तम चाललंय. कमाल चाललंय आमचं. उत्तम चाललंय. ओके आता इंट्रोडक्शन नकोय. डायरेक्ट प्रश्नापासून सुरू करा. Please, हो हो please, मला कळलं. हरकत नाही. OPD. ओके 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 रेडी कॅमेरा रोल अँड ऍक्शन. तर सर मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की समजा म्हणजे घसा लाल होत असेल बरं. किंवा मग असं घशाच्या आतमध्ये सूज येत असेल किंवा मग असे विचित्र विचित्र आवाज येत असतील बुवा, काय बोलते काय? तर मग ते कशाचं लक्षण आहे? म्हणजे सॉन्टिलचं लक्षण असू शकतं का? सॉन्टिल झालाय कधी तुम्हाला? डॉक्टरांकडे गेल्यावर माझा सॉन्टिल सुजलाय असं ऐकलंय कधी? मुळात टॉन्सिल्स असतं ना ते. मग त्याला टॉन्सिल्सच म्हणा प्लीज. सॉन्टिल. तर ते जे काय आहे ते मी करते ते जे काय आहे ते माझं काय म्हणणं आहे, जर कोणाचा घसा बसलेलाच असेल बुवा तर एवढं काळजी करायचं कारणच नाही ना. आता नसतो बुवा एखाद्याचा आवाज माझ्यासारखा कोकिळ्यासारखा. एक मिनिट. मुळात तुमचा आवाज कोकिळेसारखा नाही. खरं तर तुमच्या घशात बेडूक, लांडोर आणि डुक्कर 3 प्राणी एकत्र बसवलेत असा आवाज येतो. इनफॅक्ट डिरेक्टर सर, ही बाई मला घशावरचे प्रश्न विचारते हे मला पटत नाही. सॉरी पटत आहे. सॉरी सर. मी तुमची माफी मागतो सर. आपल्याला त्या बाईच्या नाकावर टिचून काम करायचंय ना तो सर. तुमचा प्रॉब्लेम आहे. मला ओपीडीला जायचं. हो सर बरोबर आहे तुमचं. तुम्ही जा ओपीडीला. पण आता आपल्याला नाकावर टिचून काम करायचं आहे ना. तुम्ही आत्ता आपण शूटिंग करून घेऊया. उद्या मी स्क्रॅप करतो. काय फरक पडतोय? मग मला कशाला बोलवलंय? नाही नाही वेळ वाया घालवला बोलवणार इथे. सर सर तुमचं व्यवस्थित घेणार आहे मी सगळं. तुमचं व्यवस्थित होतंय. ती जी बाई बसली समोर ना तिचं स्क्रॅप करणार आहे. तिचे क्लोज घेऊ. एकदा आजचं शूटिंग होऊन जाऊ दे. कळलं कोणाचं का? करता येईल का? येतं करता सर मी बोलतो. Good. आजचं शूटिंग झालं ना की समोर बसले ना ती प्राजक्ता कशी पायावर येते बघा अशी. मला सॉरी मला हे होणार सर. आणि मी आजपर्यंत माझ्या प्रोडक्शन मध्ये यासाठी केलेलं नाही. ठीक. आर्टिस्ट ना मुळे डोक्यावर बसवत नाही. आर्टिस्ट मोठा नाही. शो महत्वाचा माझ्यासाठी. हा माझ्यासाठी पेशंट महत्वाचा आहे. मला ओपीडीला जायचं. ऑफकोर्स सर ऑफकोर्स. रेडी कॅमेरा रोलिंग अँड ऍक्शन. पुढचा प्रश्न असा आहे की समजा डॉक्टर
एनिवे विचारा. समजा कानाला ठणके बसत असतील किंवा मग समजा कान दुखत असन किंवा मग आपल्याला समजा कमी ऐकू येत असन तर म्हणजे आपण काय उपाय सांगाल? गुड क्वेश्चन. जर आपल्याला कमी ऐकू येत असेल, आपल्या कानात ठणके बसत असतील, तर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या नजीकच्या दवाखान्यात जायचं आहे, एका डॉक्टरांना कन्सल्ट करायचं आहे. कारण काय आहे, कान हा फार नाजूक अवयव आहे. मळ साचला की त्याने आपल्याला इजा होऊ शकते जर आपण तो मळ काढण्याचा प्रयत्न केला तर. त्यामुळे तुम्ही सर्वप्रथम जाऊन तुमच्या नजीकच्या दवाखान्यात तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट करायचं आहे. पण मला काय वाटतं डॉक्टर, एवढं सगळं करण्याची गरजच नाही. प्रत्येकाकडे एक माचीसचा बॉक्स असतो, त्यातनं काडी काढायची आणि जो गुलाची बाजू आहे ना त्याच्या बाजूनं काडी नाही कानात घालायची, त्याच्या उलट्या बाजूने कानात अशी हात सरकवायची काडी. काय होतं, गुलाच्या बाजूने कानात हात सरकवली ना काडी तर घर्षण होऊन कानाचा पडदा पेट घेऊ शकतो. अरे ही बाई काय बोलते, एक मिनिट कितीसा वेळ लागू शकतो एक नाही? मिनिट. मुळात तुम्ही काय बोलताय तुम्हाला कळतंय का? मी प्रेक्षकांना नम्र विनंती करतो की ही बाई जे सांगते ते करू नका. कानात काडी घालणं, हेअरपिन घालणं किंवा कानात तेल ओतणं याने तुम्ही तुमच्या कानाला इजा करू शकता. लक्षात घ्या, तुम्हाला कायमस्वरूपी बहिरेपणा येऊ शकतो. या बाईचं काही ऐकू नका. तुम्ही सर्वप्रथम दवाखान्यात जा आणि योग्य तो उपचार घ्या. यांचा हा मुद्दा पण बरोबर आहे. म्हणजे आपण जर हे घरगुती उपाय घरच्या घरीच केले तर मग या बिचाऱ्यांची पोट कशी भरणार नाही? What rubbish! आम्ही पोट भरण्यासाठी करतो का हे? आम्ही पोट भरण्यासाठी करतो का हे? हा एक मोठा इथे गट- आम्हाला पेशंटची काळजी असते म्हणून आम्ही सांगतो की तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला व्यवस्थित उपचार देऊ. ही बाई सांगते की मी पोट भरण्यासाठी करतो हे. कोण आहे मी? हिने जवळ जवळ मला गिरगाव चौपाटीवर ट्रक ट्रक कान कामेल या लेवलला आणून ठेवलं या बाईने मला. चौपाटीवर मळ काढणार आहे का मी? आय एम ENT स्पेशालिस्ट. आय एम MD. हो सर, ही मला बाई माहिती- काय सांगते मला, तुम्ही प्लीज तिला समजावा का? ती लोकांना चुकीचं मार्गदर्शन नाही करू शकत. बरोबर आहे. लोकांमध्ये काय समज होईल, बरोबर काय वाटेल लोकांना, तुम्हाला कळत नाही. तुम्ही डिरेक्टर म्हणून स्टँड नाही घेऊ शकत. तुम्ही भांडू नका सर. एक मिनिट एक मिनिट तुम्ही जरा एक मिनिट स्टँड नाही घेऊ शकत का तुम्ही? बघा, ह्याच्या आधीची जी होती ना अँकर ती बरीच चांगली होती. फरसाण सोडलं ते उत्तम करायची. कळलं का तुम्हाला? बघा तुमच्या अँकर अरे तो काय बघा, नाही सर. This is not a- नाही सर. बघूया, मी जाऊ- मी नाही जाऊ. हे बघ, नाही सर, सर, मला तुम्हाला तेच तुम्ही सांगायचं भांडू नका सर, नाही, भांडू नका. हे बघा भांडण्याचा सर, प्रश्न काय नाहीये. माहितीये काय, ऐका हां. सर, ज्या माणसाला समोरच्या माणसाची धडपड करत नाही ना त्याला तुम्ही उगाच महत्व देताय. काय करा, नाही, नाही. ही इंटरव्ह्यू आहे ना कॅन्सल करा. तुम्ही नवीन इंटरव्ह्यू घ्या ना. मी नवोदित क्रिएटिव्ह हेड म्हणून इंटरव्ह्यू द्यायला तयार आहे. लात मारेन ना तुला आता मी. लात मारेन मी तुला आता. सर ना कानातला मळ काढायला सांगतो. सर, ऐका सर, काय ह्या माणसाला आहे ना डिरेक्शन जमत नाही. मी तुमचा नवीन डिरेक्टर म्हणून इंटरव्ह्यू घेऊ सर, मी तयार आहे. कान नाक घसा तिने एकत्र फोडीन. लांब हो तिकडे. मी मूर्ख आहे का इथे? हा मला माणूस कळत काय नाही इकडे. सांगतो मला? ऐका ना. प्लीज तुम्ही चौगुले प्लीज. मी काय तुम्ही म्हणते शांत मी काय म्हणते इथं ताणतानीच जास्त वातावरण झालेलं आहे बुवा. तर मी जरा हा माझ्या गळ्याच्या ताणांनी हा माहोल जरा चांगला करते बरं का. मी एक गाणं म्हणते आणि जरा कार्यक्रम मनोरंजन करण्याचा प्रयत्न करते. तुम्ही बसा. ऐका. हं? दाना दाना भेंडीचा, दाना तो दाना भेंडीचा. बॅकअप ऐका ना. Backup! नाही ऐका ना. सगळ्यांनी घरी जा. अहो, सगळ्यांनी घरी जा. एक तुम्ही इकडे. हा, इकडे. सर मी बोला ना, त्याला सांगा ना, कार्यक्रम मनोरंजक होऊ शकतो. लांब उभे राहा. तुमची जी बायको आहे ती क दर्जाची अँकर आहे. तुमची बायको आणि तुम्ही जर स्टुडिओच्या जवळपास मला दिसलात तर अँकर असतो माहिती माशाच्या तोंडात टाकतात तो पाण्यात, तो तिच्या तोंडात टाकेन असं लटकावत ठेवून. मला मी इमानदारीत सांगतो, निघा इथून. असं बोलू नका सर. आउट. असं बोलू नका सर. निघा इथून. आउट. हे ना तुमच्या टॅलेंटची गरज नाही. चौगुले मला OPD आहे, मला जायचंय. प्लीज काय ते लवकर करा चौगुले, नाही तर मी निघालो. सर 2 मिनिटं. प्राजू. हा प्राजू काम प्राजू काम. अरे काय करते प्राजू यार? इंडस्ट्री यार, होता है उसमें क्या है? सर, होता है, अरे होता है. बिग राउंड ऑफ अप्लॉज फॉर प्राजक्त मावळी. एकदा जोरदार टाळ्या. प्राजू सर येडी आहेस काय तू? I know, sir. हा Sorry. इंडस्ट्री आहे उसमें Sorry, क्या sorry. है? हा, आणि मला sorry, माहित sorry. होतं, आय न्यू इट, की मी कितीही केलं तरी बॅक ऑफ द म्हणे मला माहित होतं तुझ्याशिवाय माझं पान हलणार नाही. सर शो आहे त्यामुळे मी आहे, सर. अरे नाही प्लीज Yes, 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 कॅरी ऑन yes, yes. नको. Let's हे do it, आहे. let's do it. लेट्स So how are you, sir? स्टार्ट. Good. येस प्राजक्ता. Yes. कॅमेरा रोल. सॉरी मी ऍक्च्युली आणायलाच नाही पाहिजे. आय एम सो सॉरी. नाही प्राजक्ता अगं मांडीवर ठेव ना ते. वेडीस का? नाही सर. नाही याचा क्लोज घेणार मी. नाही सर. हा इथून स्लोमो मध्ये जाणार एवढे टाकेपर्यंत. नाही सर, ते प्रोफेशनल वाटत नाही सर. प्रोफेशनल नाही. बच्चा आहे. सर. अच्छा आहे रे. बस. क्या बात आहे. मस्त परफॉर्मन्स. जाणून घेऊया हास्यरसिकांकडून की त्यांना आपला परफॉर्मन्स कसा वाटलाय. सई. कडक परफॉर्मन्स होता. मला ह्या नवऱ्याचं एकदा भावविश्व आणि मनोविश्व काय असेल हे जाणून घ्यायला आवडेल नक्कीच.
पीपी मस्त. छोटासाच प्रेझेन्स होता पण तो कडक होता. फार सुंदर केलंस तू. समीरदा उत्तम. नमा वेडी आहेस तू. चांदणी मस्त होती आणि आज पण ती खूप ब्राईट लुकली. फार मजा आली. वा 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 वा. प्राजू, जशी तू इथे बिलॉंग करतेस तशी ती फरसाणची पिशवी तुझ्या मांडीवरच बिलॉंग करते. कारण तू तिथे जाऊन पण मस्त खात ते एन्जॉय करत होतीस आणि एकही क्षण तू फरसाण खाणं थांबवलं नाहीस. हे बघून फार आम्हाला जास्त मजा आली. मस्त परफॉर्म केलंस. जेव्हा येते तेव्हा छान परफॉर्म करून जातेस. कडक झालं स्किट. विराज, तू पण छान होतास. एव्हरीबडी वॉज फॅन्टॅस्टिक. मजा आली. प्रसादा, छान, सुंदर, खुमासदार, फरसाण इतकाच तरतरीत आणि असा चटकदार परफॉर्मन्स होता. मजा आली. मस्त, खूप मजा आली. बरं, या स्किटच्या निमित्तानं एक वेगळा आवाज आपण ऐकला. खरं तर ज्यांच्या कष्टामुळे आपल्या सगळ्यांचे आवाज सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात ते म्हणजे आपली ध्वनी संयोजनाची सगळी धुरा सांभाळणारे जगदीश पाटील सर. माझी अशी इच्छा आहे की त्यांनी मंचावर यावं. सगळ्यांचे आवाज तुमच्यापर्यंत खणखणीतरित्या पोहोचतात. हेच ते. जगदीश दादा, थँक्यू सो मच. थँक्यू. वा वा जग्या, फार भारी वाटलं तुला या मंचावरती आलेलं बघून. कारण काय तुम्ही सगळी जी माणसं खूप मोठं आणि महत्त्वाचं काम करता. तुम्ही कायम पडद्याआड राहता. लोकांना तुमचे चेहरे माहिती नसतात पण ते या निमित्ताने माहिती करून देण्याचा प्रघात सोनी मराठीने आणि गोस्वामी मोठ्यांनी सुरू केला आणि मला तो फार आवडलेला आहे. कारण तुमच्यासारखी माणसं आहेत म्हणून आमच्यासारखी माणसं पडद्यावर दिसतात. सो तुमचं काम तेवढंच मोलाचं आहे आणि महत्त्वाचं आहे, मोठं आहे. माझ्या पहिल्या दूरचित्रवाणीला मला माईक लावायला जग्या होता तेव्हापासून तो आमचा जग्याच आहे. क्या बात है, क्या बात है. आणि तेव्हापासून आजपर्यंत गेली 25 वर्ष इतकं प्रामाणिकपणे आणि इतकं नेमाने काम करतोय जग्या आमचा की ज्याचं नाव ते की तुझ्यासाठी उभं राहून टाळ्या वाजवल्या पाहिजे. जगदीशदा, तुम्हाला काय बोलायचं आहे? आम्ही ऐकण्याचं काम करतो, बोलू काय. पण धन्यवाद सोनी मराठी आणि वेट क्लाउड्स. धन्यवाद. हाऊ स्वीट. बरं, तुम्ही एक पंच तुमच्या नावावर होता तो पण तुम्ही एकदम खडखडीत वाजवला जगदीशदा. परत एकदा लाईव्ह पुन्हा एकदा. ओ जगदीश दादा, तो स्पीकर फाटलाय बघा. ओ स्पीकर नाही फाटत आमचा कधी, तर मॅडमचा आवाज फाटतोय बघा. क्या बात है. धन्यवाद 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 सगळ्यांचे. थँक्यू. आम्ही तुम्हाला धन्यवाद म्हणतो. थँक्यू.